म्हणून मी विकेची ओझा नाही पसरली तर माझ्या प्रमाणाने या जगात माझ्या जनतेचा अशा वेळेचा घात होऊ नये याच्यासाठी मी माझ्या जीवनात विकेची प्रत्येकाच्या दारोदारी जात असताना माझं येणं चालत ते माझ्या पत्नीच्या निसुंबच आहे माझा संघर्ष झाला त्या संघर्षात मी हात त्याला माझे नेत्र फोडले भिक्षेची ओझ पसरणार नाही असा त्याचा नकार देतात त्यानं डोकावून पाहिलं ते माझ्या जनतेच्या बाबतीत सरळ सरळ त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले राजा जर या जनतेसमोर भिक्षेची ओझ पसरली नसेल तर जी अवस्था तुझी केली त्याप्रमाणे तुझ्या जनतेची व्यवस्था केली मी आतापर्यंत राजा म्हणून होतो तो जनतेचा एक बाप म्हणून मग बापानं आपल्या मुलांच्या संसाराकडे पाहायचं असतं आपला विचार कधी करायचा आणि म्हणूनच मी भिकेची ओंजळ पसरली आणि या जगात पुढे येणारं दुःख पाहण्यापेक्षा एकच मार्ग ठरला तुझी माझी भेट झाली याच्या पुढे तुला एकच करायचंय काय तुला एकाकी जीवन जगायचं या जनतेचा सांभाळ तुला करायचा मी कुठेतरी दूर जाईल तरी या राज्यात जाईल असेल तर आणखी पुन्हा अशा तऱ्हेचा उल्कापात निर्माण होईल म्हणून राजे मला याची गरज नाही या वैभवाची गरज नाही तुला माझं सौभाग्य माझ्या सोबत नाही मी तर राहून या वैभवात काय गरज जायला या जनतेच्या हितासाठी तुला जगणं गरजेचं आहे तुमच्यासोबत या जगात या आपल्या जनतेचे हाल पाहण्यापेक्षा आपण एकच करायचं मी पराजित झालेली व्यक्ती नाही मी माझ्या जनतेचा सांभाळ करू शकत नाही मी माझ्या जनतेला पाहू शकत म्हणून माझ्या जीवनात ते खरे नेतृत्व होते पण तुझे नकार दर्शविते पण याच्यासाठी एकच मार्ग आहे आत्महत्येशिवाय या जगात दुसरा पर्याय म्हणून या राजप्रसादाचा त्याग करून कुठेतरी आपण आत्महत्या